कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे। माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। कळलेचे नाही झाले किती देश, बाहेरील वास विसरले। माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। विसरो कामाचा तुका म्हणे, झाला उद्वेग राहिला यावे जावे। माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगननीत पाणिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला रंकंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिकामुदिवक्त्रं, कलानिषबाधापनोदार्धदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चुनतं शरण्यं प्रत्यार्थिं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। शुक्लां ब्रह्मविचारसार परमं आद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीं भयदाब्जां गाढ्यान्धकारां। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं, पद्मासने संस्थितं। वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। कृष्णाच्या सुखे कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे। माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। प्रस्तुत भगवंताच्या सेवेकरता घेतलेला अभंग। अक्षय तनुगात्र परमपवित्र बोलोभा पुत्र, महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील बाळ क्रीडा प्रकरणातील 4 चरणाचा अभंग असून, या अभंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवान कृष्ण परमात्म्याने अनेक लीला केला, ते एका लीलेच्या शंकेचं समाधान आजच्या अभंगात करतात। विठ्ठल विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्या अगोदर अल्पसा पर्यार्दयचा तो मज असा। भक्तवांच्या कल्पतरू अकारण कारण करुणाले जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन, पंढरीश पांडुरंग परमात्मा, विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबाराय, सद्गुरु जोग महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने प्रेरणेने संपन्न होत असणारा आपला भक्ती नामोत्सव गेल्या काही वर्षापासून आपल्या या मौजे, जाधववाडी, मुळीकवाडी समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि विशेष करून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे असे आदरणीय आपणा सर्वांचे स्नेही अनिलजी महाराज कोळेकर यांच्या अथक प्रयत्नातून हा संपन्न होत असणार, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत असणार हा चतुर्थ दिवसीय सप्ताह। आणि या 3 दिवसाच्या सप्ताह जरी किती दिवस असला तरी परंतु सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच करावी लागते।
मग तो 1 दिवसाचा असेल, 1.5 दिवसाचा असेल, 3 दिवसाचा असेल, 7 दिवसाचा असेल, 15 दिवसाचा असेल, महिन्याचा असेल, 3 महिन्याचा असेल, वर्षाचा असेल, त्याची सांगता भगवान परमात्म्याच्या चरित्रानेच करावी लागते. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून आजच्या या सांगतेच्या काल्याच्या कीर्तनाची तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या भाविकांच्या वतीने, अनिल महाराजांच्या वतीने आलेली माझ्याकडची आजची ही काल्याची सेवा आहे. या कीर्तनाकरता माता भगिनी उपस्थित आहेत, पुरुष वर्ग उपस्थित आहेत. पंचक्रोशीतून वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी उपस्थित आहेत. कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, या ठिकाणी सगळे अगदी आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहात. या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, गुणीजन महाराज मंडळीत आदरणीय अनिल महाराज असतील, आदरणीय आमचे बापू महाराज असतील, आमच्याबरोबर आलेले सुशेन महाराज असतील, अन्य सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु आमचे अनिल महाराजांचे सहकारी की ज्यांची या ठिकाणी साऊंड सिस्टीम वगैरे आहेत, ते गायक पण आहेत. विकास महाराज पाहिले पण नाव अपरिचित, म्हणजे विसरलो. रोज माणूस जवळ असला की माणूस रेंजमध्ये राहतो. बरोबर आहे ना, लांब गेला की विसरून जातो. आणि म्हणून या सर्वांच्या पवित्र अशा उपस्थितीमध्ये हा अगदी उत्साहामध्ये हा नामसप्ताह आपण पार पडत आहात. आपणा सर्वांचं कौतुक करणं करल एवढं थोडं आहे, ते मी शेवट बोलणार आहे. आपल्याला अगोदर चरित्र आणि अभंगाचा भाव पाहायचा आहे. आणि म्हणून आपण या पवित्र प्रांगणामध्ये, भगवंताच्या दरबारामध्ये आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला उर्वरित जेवढा वेळ राहिलेला आहे त्या वेळेमध्ये आपल्याला भगवान परमात्म्याचं चरित्र, लीला पाहायचे आहेत. म्हणून उपस्थित सर्वच देवरूप श्रोतृ माता भगिनींच्या चरणी, भाविकांच्या चरणी मी विनम्र नतमस्तक होतो ना अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. मस्तक माझा पायावरी, माझा पायावरी, सुखे भूक नाही, कृष्णाच्या सुखे भूक नाही, तान सदा समाधान सकळांचे, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. महाराज या अभंगातून भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये अनेक लीला केल्या. त्याच्यापैकी एका लीलेवरती जो आक्षेप निर्माण झाला, त्या आक्षेपाचं समाधान, त्याचं उत्तर महाराज आजच्या अभंगात देतात. आज काल्याचा दिवस असल्या कारणाने आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडक असा आहे की काल्याच्या कीर्तनाला गवळणी, बाळ क्रीडा किंवा काल्याच्या प्रकरणातले अभंग कीर्तनाकरता घ्यावेत. म्हणून त्या दंडकाला अनुसरून आपण बाळ क्रीडा या प्रकरणातील महाराजांचा 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे. भगवान परमात्म्याच्या लीला आजच्या दिवशी वर्णन कराव्यात. भगवान परमात्म्याने ज्या लीला गोकुळामध्ये केला त्याचा अनुवाद करावा. महाराज, भगवान परमात्म्याने लीला किती केल्या हो. भगवान परमात्म्याच्या लीला वर्णन करायचं गेलं तर भगवान परमात्म्याच्या लीला अगणित आहेत, खूप अशा अगणित आहेत. आणि तेवढ्या लीला, तेवढं चरित्र ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलं गेलेलं नाही. का लिहिलं गेलेलं नाही? कारण ते अशक्य आहे. एवढं वर्णन करणं, एवढं लिहिणं सुद्धा ग्रंथामध्ये संतांना अशक्य झालेलं आहे. अहो,
ज्या भगवान कृष्ण परमात्म्याने ज्या गवळणी बरोबर लीला केल्या त्या गवळणींचं असं म्हणणं आहे, याच्या खोड्या किती सांगू मै. यशोदेकडे गवळणी गाराने सांगायला गेली कृष्ण परमात्म्याचं, खोड्या सांगायला गेले. त्यावेळेस ती यशोदा म्हणते, अगं तुमच्या जिबीला हाड आहे का? 5 वर्षाचे माझे बाळगे का लटकाची घेता आळगे. अगं 5 वर्षाचं माझं एवढूस लहान बाळ आहे आणि ही खोडी करल कसं? त्यावेळेस त्या गवळणी म्हणते, अगं तुला तुझा गोड वाटे कानागी, तुझं लाडकं आहे म्हणून तुला गोड वाटतंय, पण किती खटाळ आहे ते आम्हाला माहिती. विठाला विठाला त्या गवळणी म्हणतात, तुला तुझं गोड वाटते आणि म्हणून तुझं जवळच असल्यामुळे याच्या खोड्या किती सांगू. महीपत्र सिंधू आटे, याचं वर्णन एक मुखाने करता येणार नाही. एक मुख सुद्धा कमी पडला. हो, ज्याला 1000 मुख होते अशाला सुद्धा परमात्म्याचं वर्णन करता आलं नाही, तर एका मुखानं काय वर्णन करावं या कृष्ण परमात्म्याचं. म्हणून गवळणी म्हणतात याचं अवर्णनीय असं. अहो, याचं जर वर्णन करायचं झालं, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि सरस्वती मातेला लिहिला बसवलं तरी या परमात्म्याचं चरित्र लिहून होणार नाही. असं अगणित चरित्र आहे. विठ्ठला विठ्ठला असं अनेक चरित्र भगवान परमात्मा केलं. प्रामुख्याने चरित्र 2 प्रकारामध्ये चरित्र संतांनी चरित्राचं वर्णन केले. कृष्ण परमात्म्याचं 2 ठिकाणी परमात्म्याने वर्णन केलं. रांगता गोधने रांगत असतानी आणि दुसरं केलं गोधने राखतानी. लहान असतानी तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, असा लहान परमात्म्याने लहान वयामध्ये चरित्र केले आणि मोठा असतानी गोधने राखतानी चरित्र केलं. विठाला विठाला महाराज बरोबर आहे. पण तुम्ही सांगितलं होतं की या अभंगामध्ये भगवान परमात्म्याने एक अशी लीला केली की त्या लीलेवरती शंका निर्माण झालेली. अशा कोणत्या लीला आहेत? कोणतं चरित्र केलं? तर भगवान परमात्म्याचे ठोक ठोक चरित्र केलेले आहेत. अनेक तर केलेलेच, पण प्रामुख्याने ठोक चरित्र केले ते म्हणजे वृंदावनामध्ये केलेले आहेत. वृंदावनामध्ये कोणते चरित्र केलं त्याचं निळोबर आहे. एका गवळणीमध्ये वर्णन करतात. गिरी गोवर्धन येणे उचलेला,
लीला केल्या, पण मुख्य मुख्य ठोक ठोक अशा ज्या लीला केल्या भगवान परमात्म्याने, तो कुठं केल्या? गायी राखत असताना वृंदावनामध्ये यमुनेच्या काठावरती केल्या. कोणत्या केल्या? गिरी गोवर्धनेने उचलिला, कालिया महासर्पनाथोनी मारिला, जळता ओनवावो मुखेची प्राशिला, गिडीता आगासुर चिरोनी सांडिला. भगवान परमात्म्याने गिरी गोवर्धन, गोवर्धन म्हणजे काय हो? गोवर्धन म्हणजे छत्री का? नाही. गोवर्धन म्हणजे पर्वत. पर्वत म्हणजे हे आपले छोटे डोंगर नाहीत, पर्वत उंच असतो. असा पर्वत परमात्म्याने उचलला. पर्वत उचलला. कशा करता उचलला? गोकुळातल्या लोकांसाठी उचलला. गोकुळातल्या लोकांसाठी पर्वत उचलणं, याचा कार्यकारण संबंध काय आहे? तर गोकुळातली लोक भगवान परमात्म्याला वाचवायची होती. मग वाचवायची होती तर पर्वत उचलला कसाला? मग मरून द्यायची होती का? नाही नाही. तर त्याचं चरित्र असं आहे, जसं आपल्या या जाधववाडीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे नामोत्सव होतो ना, सप्ताह करतात ना तुम्ही, कशा करता भगवंताच्या नामाने करता ना, तसं गोकुळामध्ये त्या इंद्राच्या नावाने यज्ञ केला जायचा. आणि त्या यज्ञाच्या मधून जो मिळणारा हवीरभाव आहे, त्या गोकुळातली लोक इंद्राला पाठवायचे, यज्ञ करायचे. मग एके दिवशी दरवर्षीप्रमाणे गोकुळामध्ये यज्ञाची सुरू झाली. कृष्ण परमात्मा गोपाळाला घेऊन, गायी घेऊन वनामध्ये निघून गेले. यज्ञाची तयारी गावामध्ये सुरू आहे. जसं की आपल्याला दिवाळीमध्ये आपण घराला रंग देतो, यात्रेच्या वेळेस रंग देतो, घर झाडून सुरून सगळं करतो, तसं गावामध्ये बैलगाड्या सजवल्यात, बैल धुतलीत, शिंगांना कलर दिलाय, त्याला पट्ट्या बांधल्यात, झुली, फुगे, जसं की आपण बेंद्राला पोळ्याला करतो असे सजवा सजव, घराला तोरणं बांधल्यात, गुड्या उभारल्यात, रांगोळ्या काढल्यात. अशा प्रकारचं उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गोकुळामध्ये त्या यज्ञाची तयारी सुरू होती. कृष्ण परमात्मा गायी राखून संध्याकाळी घरी आला आणि गोपाळाला म्हणला, गोपाळ काहीतरी आज गडबड आहे रे, म्हणले आपल्या गोकुळामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे. त्यावेळेस गोपाळ म्हणले, अरे कृष्ण आपल्याला काय माहिती, आपण सकाळी जातो गायी घेऊन, आपल्याला गावातलं काय माहीत नाही, आपण रात्री उशिरा येतो. म्हणून चालत जाता 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 चावडीवरती सगळे जुनी लोक तयारी करता बसली होती, जसे की गावच्या यात्रेच्या सप्ताह कमिटीला बसतात अशी. आणि मग त्यांची तयारी होती, यज्ञ करून त्या यज्ञाची आहुती आविर्भाव गोकुळ इंद्राला पाठवायचा होता. आणि म्हणून कृष्ण परमात्मा त्यांच्याकडे गेले. त्याच्यामध्ये नंद बाबा होते. बाबांना विचारलं, बाबा काय सुरू आहे हो? आज खूप तयारी सुरू आहे. त्यावेळेस बाबांनी सांगितलं, अरे कृष्णा तुला सांगायचं राहून गेलो म्हणे. काय बाबा? अरे आपल्या गोकुळामध्ये उद्या यज्ञ आहे, आपण इंद्राला उद्या यज्ञ करून त्याच्यामधला आविर्भाव आपण पाठवायचा, इंद्राच्या नावाने यज्ञ करायचा. यज्ञ करायचा इंद्राच्या नावाने. का करायचा आहे? त्याला प्रसन्न होतो इंद्र. इंद्र यज्ञ केल्यानंतर प्रसन्न होतो. हो प्रसन्न होतो. आजपर्यंत कधी झाला का? आला का आपल्या गोकुळामध्ये कधी इंद्र? तुम्हाला कधी भेटला का? त्याच्या नावाने तुम्ही यज्ञ करता, तो इंद्र इथं आला का कधी? कुणाला काय बोलताच येईना, सगळे म्हातारे गप बसले. कृष्णाच्या पुढे कुणाला बोलायला येईना, सगळे म्हातारे गप बसले. अहो तो इंद्र तुम्हाला माहित आहे का? स्वर्गाची देवता आहे, विलासी देवता आहे ती. नुसती नाचण्यामध्ये गायनामध्ये रममाना असा इंद्र विलासी आहे, आणि त्याच्या नावाने तुम्ही यज्ञ करता, त्याला हवीरभाव देता. हे पटत नाही म्हणे. यज्ञ इंद्राच्या नावाने करायचा नाही. म्हातारे गप बसली. कृष्णाच्या पुढे कुणाला बोलायचंच ये ना. अरे पण यज्ञ केला तर यज्ञ देवता प्रसन्न होती, आणि इंद्र प्रसन्न झाला की मग पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर आपल्या गायींना चारा मिळतो, ओढ्यांना विहिरींना पाणी येतं, त्याच्यावरती आपल्या गायी दूध देतात. इंद्र जर प्रसन्न झाला नाही तर पाऊस पडणार नाही. पाऊस पडणार नाही
इंद्र प्रसन्न जरी झाला तरी पाऊस इंद्राच्या वाचून होत नाही. आपल्याला गायींना चारा इंद्र देत नाही. मग चारा कोण देतो? चारा आपला गोवर्धन पर्वत देतो. मग इंद्राच्या नावाने यज्ञ करायचा नाही. कोणाच्या नावाने करायचं? गोवर्धनाच्या नावाने यज्ञ करायचा. अरे भाऊ, गोवर्धनाच्या नावाने पण करो, तसं जमणार नाही. गोवर्धनाच्याच इंद्राच्या नावाने यज्ञ करायचा नाही. म्हातारी ग बसले. फक्त गोवर्धनाचा यज्ञ तुम्हाला करता येईल, दुसरा यज्ञ तुम्हाला करता येणार नाही. काही जण म्हटले, अरे बाबा, ह्याचं जर ऐकलं, गोवर्धन इंद्रदेव जर आपल्यावरती रागवला, कोपला, तर आपलं काही राहायचं नाही, थांगपत्ता सुद्धा आपल्याला भेटायचा नाही. नाही ऐकलं पोरांनी. नाही म्हणजे नाही. यज्ञ करायचा तर गोवर्धनाचा करायचा, इंद्रदेवाचा करायचा नाही. ठरलं बुवा. पोरं रात्रीची वेळ झाली. जिथं यज्ञाची तयारी सुरू होती तिथं मंडप टाकला होता इंद्रदेवाच्या नावाने. सगळी पोरं गेली आणि तो मंडपच उचलला आणि थेट गोवर्धनाच्या पायथ्याला नेऊन ठोकला. दुसऱ्या दिवशी यज्ञ होणार होता. पहाटेचीच पोरं उठली, काट्या घेतल्या आणि जिथं इंद्रदेवाचा यज्ञाची तयारी सुरू होती तिथं जाऊन आडवी उभी राहिली. का तर सकाळी गोकुळातल्या सगळ्या गाड्या भरून इंद्रदेवाच्या नावाने येणार आहेत. मग पोरं हजर, बैल झोपली, गाड्यात लोक बसली. यज्ञाच्या तयारीचं साहित्य त्या गाड्यात भरलं. घुंगरं, बैलाला ती चाळ बिळ लावून शिंग बिंग असे तांग काळ खाळ 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 करत गाड्या यज्ञाच्या दिशेने निघाली. आणि जिथं यज्ञाची जागा ठरली होती नियोजित, तिथं ही पोरं उभी होती. पहिली गाडी आली की पोराने सांगितलं, इथं नाही, यज्ञात जागा बदल. तो झेंडा दिसतोय का मंडप, तिकडं निघायचं. एक गाडी गेली की सगळ्या गाड्या त्या ठिकाणी गोवर्धनाच्या पायथ्याला गेली. यज्ञाची तयारी सुरू झाली. यज्ञाची तयारी सुरू झाल्यानंतर यज्ञ आहुती द्यायची वेळ आल्यानंतर कृष्ण परमात्म्याने सांगितलं, थांबा, आता आपल्याला यज्ञामध्ये आहुती टाकायची नाही. मग आपण गोवर्धन पर्वताच्या हातामध्ये साक्षात आहुती देऊया. कृष्णा तू हो म्हणे, आत्ता बोलवतो गोवर्धनाला. तू बोलवणार म्हणे, आत्ता बोलवणार. पाहता काय, कृष्णाने डोळं झाकलं, काहीतरी ओम ह्रीम असं काहीतरी मंत्र म्हटला आणि गोवर्धन पर्वताला आवाहन केलं आणि दिव्य असा लख प्रकाश पडून दिव्य तेजपुंज अशा प्रकारचं चतुर्भुज अशा प्रकारचं रूप त्या पर्वतातून जे बाहेर आलं आणि सगळ्यांना गोवर्धन पर्वतात दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग गोवर्धन पर्वताचं दर्शन, गोवर्धन भगवंताचं दर्शन झालं. आणि मग ती आहुती देण्याकरता जी सामुग्री आणली होती ती सामुग्री सर्वांनी हातामध्ये धरली आणि अशी धरल्याबरोबर तिकडून गोवर्धनाने केल्याबरोबर सगळ्यात मुखामध्ये प्राशन करून घेतलं. आणि मग अशा प्रकारे गोवर्धन भगवान लुप्त होऊन गेले. इकडं मग यज्ञ झाल्यानंतर कोणाचे जेवण, कोणाचे काय सुरू होते. तिकडं इंद्रदेव वाट बघत होता, मला गोकुळातला आविर्भाव कसा काय आला नाही, ह्या वर्षी काय लोक चुकले काय गोकुळात यज्ञ करायला. म्हणून त्याने पोस्ट म्हणला, अग्निदेवतेला विचारला. अग्नी म्हणले, तिकडं टाकलंच नाही काय तर इकडे येईल कसं? तिकडं तुमच्या नावाने यज्ञ केला नाही असं इंद्राला कळालं. इंद्राला कळाल्यानंतर इंद्राने एक दूत खाली पाठवला. तो आला, गोकुळामध्ये पोरं बसलीच होती बाजूला जेवण बिवण करून, भगवान परमात्मा साईडला होते, पोरं अशी बसली होती. आणि ते नेमकं तिथं आलं एक जण आणि त्याने विचारलं, का रे म्हणे, तुम्ही गोकुळातले का? हो म्हणे, आम्ही गोकुळातले. म्हणे यज्ञ केला नाही का? म्हणे केला ना. म्हणे कुणाचा केला? म्हणे गोवर्धनाचा केला. आणि इंद्राचा यज्ञ? जसं इंद्राचा यज्ञ म्हटलं की पोरं तापलेलीच होती. कोण इंद्र? अहो म्हणे स्वर्गातला देव. याद राख म्हणे, देव फक्त एकच आहे आणि तो आमचा कृष्ण आहे. इंद्रदेव कोण नाही ना, आम्ही त्याला किंमत देत नाही म्हणे. अजिबात इंद्राचं इथं नाव काढू नको, नाही तर जीभ काढून हसडील म्हणे. पोरांनी त्याला चांगला धाक दाखवला. ते घाबरलं आणि माघारी गेलं. इंद्राला भेटल्यानंतर इंद्राने विचारलं, गेलता का रे? हो म्हणे, गेलतो ना. तयारी झाली ना? म्हणे तयारी झाली. काय झालं म्हणे? आता ही मस सांगावं वाटते, कारण इकडं ह्याला देवच मानत नाहीत. आणि इंद्र म्हणतोय, माझा आविर्भाव टाकला का? मला कसं काय मिळाला नाही? आणि मग
इंद्राला कसं सांगावं म्हणून त्या सेवकाने इंद्राला सांगितलं, राजेसाहेब एक काम करू ना म्हणे. काय? आपण धंदा चेंज केला तर? हो, कधी कधी धंदा चेंज करावा लागतो. लॉकडाऊन पडलं त्यावेळेस आमच्या महाराज मंडळी सुद्धा धंदा चेंज केला. विठाला म्हणे काय झालं धंदा चेंज करा? अहो म्हणे काय झालं काय, मी खाली जाऊन आलो, मग यज्ञ केला. हो, कुणाचा केला? अहो गोवर्धनाचा केला. आणि आपला यज्ञ? अहो तुम्हाला यज्ञ काय, तुम्हाला ते देवच मानत नाही तर तुमचा यज्ञ करतील कसा? मला देव मानत नाहीत, मग देव कुणाला मानतात? त्या गवळ्याच्या पोराला देव मानतात. असं इंद्राचा तळपायाच्या आग मस्तकाला गेली. इंद्र म्हटला, आता हा रोग झालाय, ह्यो जर हितच नाही बंद केला तर काय खरं नाही. आज आपल्याला जाधववाडी मानणार नाही, पुढं मुळकवाडी, पुढं नांदलय, असाच आपल्याला धक्का बसू. काहीतरी केलं पाहिजे. मग काय करायचं? विठ्ठल विठ्ठल इंद्राने डायरेक्ट सावर्तक मेघाला फोन लावला. तातडीची बैठक केली ताबडतोब या. आणि जसं राखीव दल असतं तसं सावर्तक मेघ ताड दिशेने इंद्राच्या भेटी करता आले. बोला महाराज, आत्ताच्या आत्ता जायचंय. मेघ पळालेच. अरे कुठं निघाला? तुम्ही म्हणले ना जायचं. अरे जायचं, पण सगळीकडे नाही जायचं. गोकुळाचा जेवढा भाग आहे त्या गोकुळावरतीच वर्षाव करायचा. आणि गोकुळावरती एकही जीव राहिला नाही पाहिजे असं वरसायचं. इंद्राचा आदेश आहे, राजा आहे स्वर्गाचा इंद्र. आणि मग तो सावर्तक मेघ इंद्राच्या आज्ञेप्रमाणे निघालाच गोकुळाच्या भागामध्ये. आणि पाहता काय, काळ कुट्ट दुपारच्या प्रहरी 12च्या सुमारास काळोखी रात्र व्हावी अशा प्रकारचे काळे ढग आले. गडगड 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 असा आवाज होतोय. हो, आणि इंद्राने सांगितलं होतं की त्या गोकुळावरती जायचं. आणि त्या गोकुळाचा ठाव नाही, गोकुळीचा ठाव उरोने दी. गोकुळीचा ठाव इंद्राचा आदेश आहे, गोकुळाचा ठाव उरून देऊ नको असं मेघाला सांगितलं. आणि सावर्तक मेघ असे ढग आले असे म्हणता जे काळं कुट्ट पडलं. आणि इकडं थोडेफार जेवण होऊन खाली यज्ञ आटोपला होता. काही जण गप्पा मारत बसली होती, पोरं तिकडं बसली होती, भगवान परमात्मा तिकडं होते, काही महिलांची जेवण सुरू होती. सगळ्यांची धांदड उडाली. आता काय खरं नाही म्हटले. इंद्र कोपला. सांगत होतो म्हणे त्या पोरांचं ऐकू नका, ज्यांना गोवर्धन यज्ञ करायचं नव्हतं. असे काही जे लोक होते, असतात असे काही लोक, ते म्हणे सांगत होतो ह्या पोरांच्या नादी लागू नका. आता आपल्या 13व्याला शिल्लक कोण राहणार नाही. आता इथं आपला सापडा सुप होणार आहे. मग आता काय करायचं? सगळ्यांनी भगवान परमात्म्याची धावा केली. आणि भगवान परमात्मा साईडला बसले होते. सगळी पोरं गेली आणि भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर परमात्म्या पाहिलं का? हो म्हणे पाहिलं ना. काय झालं? तो सावर्तक मेघ आलेला आहे म्हणे. हो. अरे पण आता काय करायचं म्हणजे आपण पूजा कोणाची केली? गोवर्धनाची केली, बरोबर ना? मग तो वाचवेल ना आपल्याला, गोवर्धन वाचवेल ना याच्यातून. असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्मा म्हटला, काळजी करू नका, मी आहे. भगवान परमात्म्याने डोळे झाकले, मनातली मनात त्या गोवर्धनाची प्रार्थना केली. आणि गोवर्धन परमात्मा प्रसन्न होऊन म्हटला, परमात्म्या काळजी करू नका, सगळ्यांनी माझ्या खाली या, मला उचला.
लक्ष द्या बरं का. सगळ्यांनी माझ्या खाली आणि मला उचला. किती जरी पाऊस झाला तुम्हाला भीती. आणि परमात्म्याने ती सगळ्यांना सांगितलं की गोवर्धनने सांगितले मला उचला आणि तुम्ही त्याच्या खाली शिरा. काही म्हातारे म्हणले कृष्णा अरे ती गोवर्धन म्हणजे काय छत्री काय रे उचलाय. तुला काय ह्याच्यामध्ये सुद्धा तू इनत करतोस. लका ही मरायची वेळ आली आपली. तुझ्या नादी आम्ही लागलो आणि अजून सुद्धा नादावतोय आम्हाला. असं म्हटल्यानंतर परमात्मा म्हटलं काळजी करू नका. आणि मग बाकीच्या नाही मग पोरांना पोरा हो चला रे. मग पोरं होतेच. कृष्ण परमात्म्याच्या पाठीमाग गोपाळ निघाले. कोणी काट्या घेतल्या कोणी काय घेतलं. परमात्मा म्हणला आता हा जय म्हणायचं आणि गोवर्धन हाला हात लावायचा. पोरं म्हटली ही फसवते आपल्याला. होईल ती होईल म्हणले बघू काय होते ते. मग सगळ्यांनी हात लावला आणि परमात्म्याने नुसतीच करंगळी लावली आणि सगळ्यांनी नामवश केलं गोवर्धन भगवान की. पाहता काय गोवर्धन पर्वत उचलत होती आणि काही जण उचलत होती तोपर्यंतच बाकीची येऊन आत शिरली. उचलायचं सुरूच होतं तर बाकी सगळी आत शिरली. परमात्म्याने करंगळी लावली. काय काय उंच होते त्याने डोके लावले. काय काय बारके होते त्याने पायाखाली विटा घेतल्या दगड घेतली आणि अशी उगच नेट द्यायची. पण भगवत परमात्म्याने आपली करंगळी लावली होती. आणि नुसती लावली नाही भगवान परमात्म्याने ते संपूर्ण तो पर्वत करंगळीवरती धरला. हे फक्त निमित्त होतं. पण एक दिवस नाही तो पर्वत सर्वांनी 7 दिवस उचलून धरला. किती 7 दिवस. आणि उचलल्या बरोबर मेघांचा गडगडाट अग्नीचे लोळचे लोळ त्याच्यातून खाली पडू लागले विजांचा कडकडाट होऊन. आणि असा पाऊस पडायला सुरू झाला की तुका म्हणे शिळाची आधारे. शिळा म्हणजे दगड पडावे असा पाऊस पडू लागला. बर्फाच्या लाद्या पडल्यासारख्या पाऊस पडू लागला. धो 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 काहीच राहिलं नाही. सगळं गोकुळातले सगळे जीव त्या गोवर्धन पर्वताच्या खाली परमात्म्याने एकत्र केले. सगळे एकत्र केले. 1 दिवस झाला 2 दिवस झाला 24 तास 1 मिनिट सुद्धा पाऊस बंद नाही. जसा समुद्राचा परिसर असतो असा गोकुळाचा परिसर पाणीमय होऊन गेला. पाणीमय झाला. जिकडं तिकडं पाणी हे आतमध्येच होते. 7 दिवस होते. 7 दिवस परमात्म्याने हे आत ठेवले. त्यावेळेस त्यांनी बरोबर फक्त 1 दिवसाची शिदोरी घेऊन गेलती. 1 दिवसाची शिदोरी सगळीजण घेऊन गेलते आणि ती पण 12 वाजता यज्ञाच्या टायमिंगला खाऊन टाकली होती. आता या 7 दिवसामध्ये ह्यांना खायला पाणी काय होतं का नाही. तिथं काय दिंडीगत टँकर होते का पाण्याचे. कोणी अन्नदाते होते का. कोणाच्या पंक्ती होत्या का. कुठं हॉटेल होतं का. 7 दिवस गोवर्धनाच्या खाली काय आहे हो. हे अचानक सगळं घटना घडलेली असावधतेत मध्ये सगळे होते आणि असं अचानक घडलं. महाराज हे 7 दिवस गोवर्धन पर्वताच्या खाली उभे राहिले. यांनी काय खाल्लं का हो. हे काय पेले का हो. महाराज यांना खायची आणि प्यायची काही परमात्म्याच्या संगतीमध्ये यांना काय आठवच राहिला नाही. का राहिला नाही त्याचं कारण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात.
महाराज शंका आहे हो शंका. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगता ना 7 दिवस त्या आतमध्ये कोहर परमात्मा पर्वताच्या खाली थांबले ना. महाराजांना काही लोकांनी शंका विचारली, तुम्ही म्हणता 7 दिवस थांबले. अहो इथं माणसाला 1 दिवस एकादशी धरायचं म्हणलं तर जीवावर येतंय, 7 दिवस त्यांनी काय खाल्लं. महाराज म्हटले, अहो त्यांना खाण्याची आणि पिण्याची चिंताच राहिली नाही. का राहिली नाही तर त्या कृष्ण परमात्म्याच्या सुखामध्ये त्यांची वृत्ती लीन झाली ती. विठाला विठाला माणूस कधी खातो कधी मला सांगा. भूक लागली तर खातो ना. कधी पितो? तहान लागल्यानंतर पितो. उत्तर देत जा, जरा बोलत जा. काही तुम्हाला काही पकडून येणार नाही मी आनंदीला. हां, कधी खातो? भूक लागल्यावर खातो. कधी पाणी पितो? तहान लागल्यानंतर. अहो त्यांना भूकही लागायचं कारण नाही आणि तहानही लागायचं कारण नाही. का कारण नाही की ते परमात्म्याच्या सुखामध्ये त्यांची वृत्ती तदाकार झाली होती. म्हणजे त्यांना दुसरं काहीच आठवत नव्हतं, फक्त परमात्म्याचं सुख. असं मग भूक आणि तहान हे कुणाचे धर्म आहेत? प्राणाचे आहेत ना. प्राणाचे धर्म तहान आणि भूक आहे. तहान कुणाला लागती? प्राणालाच लागती ना. कारण की जी आपली अंतःकरणाची, आता हे असलं जड सांगायचं म्हणजे विठ्ठल विठ्ठल हा विचारसागर वृत्ती प्रभाकर काय सांगणं मला या ठिकाणी आवश्यकता नाही. पण एक संदर्भ म्हणून आता ते आम्हाला सांगावंच लागते का ते शिकल्यामुळे थोडंसं तुम्हाला सांगावं लागते. नाहीतर लोक म्हणतील काय गेला तिकडून काय शिकून आला, असं कधी कधी होतं. तर प्राणाचे धर्म हे तहान आणि भूक आहेत. प्राणालाच तहान लागते. मग ज्या वेळेस आपली वृत्ती एखाद्या आनंदामध्ये जाते त्यावेळेस त्या ठिकाणामध्ये तो त्या ठिकाणी रममान होतो. कुठंही असू द्या. आपण पहा, आपल्याला भूकतान कशी लागत आपल्या सर्वाला अनुभवाला येतं. सर्वांच्या अनुभवाचं आहे. एखाद्या गावामध्ये काय उत्सव असेल, काय असेल किंवा सण असेल, त्या दिवशी माता भगिनींची मागं लगबग सुरू असते. कशाची? स्वयंपाकाची. आणि सगळ्यात अवघड स्वयंपाक पुरणपोळी. आणि मग कसं असतं, पहाटे उठून स्नान करून वगैरे कुकरला पुरण टाकणे वगैरे वगैरे ह्या त्यांच्या गडबड अगदी असते. आणि त्या दिवशी पोरांच्याही शाळेची आवरायची लगबग सुरू असते. आता माता भगिनींना हात किती? 2च. कामही बघायचं, पोरांचंही बघायचं. मग कधी कधी काय होतं, विठ्ठल विठ्ठल पोरांचं आवरायचं असतं. मग कधी कधी स्वयंपाकाच्या गडबडीमध्ये पोरांना काय होतं, डबा झालेला सणाचा स्वयंपाक असतो, डबा करता येत नाही आणि त्याच्यामुळे त्याला नाश्ताही देता येत नाही. मग पोरगं लगबगीने शाळेची स्कूलची बस आलेली असते, लगबगीने दप्तर घेतं आणि निघून जातं. शाळेच्या स्कूलमध्ये पोचतं, नाश्ता नाही काय नाही काय नाही. वैतागलेलं पोरगं असतं. दुपारी शाळेत येतं, दप्तर असंच फेकून देतं कोपऱ्यामध्ये. आई जेवाय आण. आई म्हणते, अरे पप्या थोडं थांब जरा, झालंय म्हणे थोडंसं कणिक मळली, आता लगेच करते. अगं किती वाजल्या, मला भूक लागली, नाश्ता नाही काय नाही. ते म्हणते थांब 10 मिनटं. ते म्हणतं कसं काय करावं. मग ते तसंच चिडचिड करतं, दाराच्या बाहेर जाऊन उभं राहतं. बस आपलं तिथं जाऊन आई बोलल तेव्हा जावं म्हणतं. आणि मग असं म्हणतात त्याला ती समोर पोरं दिसतात खेळणारी, क्रिकेटचा डाव चालू असतो आणि त्याला वाटतं आता थोडा वेळ तर आहे जेवायला. तेवढ्यात तिकडून एक पोरगा, ए पप्या खेळायला येतो का? त्याला वाटतं आता इकडं तरी वेळच आहे, चला पोरांच्यात निघून. मग ती जातं आणि तिकडं खेळात रंगतं. इतकं रंगतं त्या पोराला सकाळपासून भूक लागलेली असती. त्या पोरांच्या क्रिकेटच्या डावामध्ये इतकं रंगतं. 12, 2, 3 वाजेपर्यंत पोरगं खेळतं. इकडं आईचा स्वयंपाक तयार झालता आणि आई म्हणती आता कार्ट्याला भूक लागली होती ना, आता कुठं गेलं बरं. म्हणून आई बाहेर येते आणि बघ तिथं पोरगं खेळतंय. अरे पप्या स्वयंपाक तयार झाला, जेवायला ये लवकर. आई मला भूक नाही. का? ती खेळाच्या सुखामध्ये तदाकार झालं. विठाला विठाला त्याची वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती त्या खेळाशी तद्रूप झाल्यामुळं त्याला आता काय लागत नाही, भूक लागत नाही. तसंच असते आपलं सुद्धा.
एखाद्या शेतकऱ्याचं बघा, चांगला पाऊस पडावा, पाऊस पडल्यानंतर वापसा यावा आणि वापसा आल्यानंतर पुन्हा पाऊस पडू नये म्हणून त्याची लगबग सुरू असते. जर पाऊस झाला तर वापसा जायचा आणि पेरणी जायची. पहाटच उठतंय, बैलच झुकतंय, गाडी घेऊन पेरायला जातं. घरचे डबा घेऊन आले तर तसंच ते त्या झाडाला टांगलेला असतो. पेरणी झाल्याशिवाय ते आवत सोडत, त्याचं सुख त्या पेरणीच्या ह्याच्यामध्ये आहे. अहो, दिवाळीच्या काळामध्ये दुकानदार व्यापारी लोक बघा तुम्ही, त्या दुकानदारामध्ये इतकी गर्दी असते, किराणा दुकान असेल, कपड्याचं दुकान असेल, इतकी लोक त्या दुकानामध्ये गिरायक म्हणून येतात. त्याला भुकेचं सुद्धा, तहानेचं सुद्धा, नाश्ते सुद्धा इच्छा राहत नाही. ती सारखं गल्ल्यावर बसतंय, सारखं गल्ला सुरूच असते. कशामध्ये ती कशामध्ये रममान झालेलं असते? पैशावर रममान. विठाला विठाला कृष्ण परमात्म्या सुखामध्ये या सर्वांची वृत्ती काय झालती? लीन झालती. त्यांना सुख हे फक्त परमात्माच आठवत होतं. म्हणून सुखाचेही काही प्रकार आहेत. एक विषय सुख आहे आणि दुसरं भगवत सुख आहे. परंतु विषयाचं सुख जे आहे ना, ते तेवढ्या पुरतं असतं. आणि नंतर राऊत बाबांच्या भाषेत सांगायचं झालं तर आग लावणार असतं, आग मारतं, आग. नंतरचं सुख आहे ते समाधान नसतं, क्षणिक सुख आहे विषयामध्ये. विषयाचे सुख वेगळाची बाहुली, आबराची सावली जाईल नाशिवंत आहेत. विषय कसा आहे हो? जड रूप आहे, अजून परिच्छिन्न आहे, अजून विनाशी आहे. जे जड असतं, जे परिच्छिन्न असतं, जे विनाश असतं, ते परिणामी दुःखरूप असतं. विठाला आणि म्हणून हा संसार देखील कसा आहे? विषयाप्रमाणे आहे. कसा आहे? संसार विषयाप्रमाणेच आहे ना. कारण संसारात कुणाला सुख आहे सांगा बरं? तुम्ही संसार करता, अहो तुम्ही करता यात नवल नाही, सोडून द्या. पाठीमागं जा म्हणजे मंडपाच्या पाठीमागं नाही, पाठीमागचे सगळे राजे महाराजे बघा. काय बघा? अहो सार्वभौम राजा की ज्याची सत्ता होती असा राजा रावण, किती मोठा त्याचा संसार होता हो. अहो तुम्हा आम्हाला एक बायको, त्या राजा रावणाला 80,000 बायका होत्या. विठाला विठाला ऐका 80,000 बायका होत्या, याच्यात नवल नाही. अख्खी लंका सोन्याची होती. एवढा मोठा संसार त्या राजा रावणाचा. त्या राजा रावण मोठा गायकही होता बरं. गायनाच्या ताकदीवरती त्यांनी भगवान शंकर परमात्म्याला प्रसन्न करून घेतलं होतं राजा रावणाने. एवढा मोठा रावण होता, पण त्याच्या जीवनामध्ये सुख होतं का हो? बोला ना, कसं काय? का नव्हतं? जर तो सुखी होता तर त्याने सीता मातेचं अपहरणच केलं नसतं. विठाला त्याला काहीतरी अपेक्षा होती ना, मग अपेक्षेमुळं त्याने सीता मातेचं अपहरण केलं. एवढा मोठा रावण, पण तोही दुःखी. म्हणून विषय हे सगळे दुःखाला कारणीभूत आहेत. महाराज दुःखाला कारणीभूत आहेत हो, मग ते सगळे दुःखरूप आहेत. मग सुखरूप आहे कोण? तर सुखरूप फक्त आणि परमात्मा आहे. सुखरूप आहे सद्गुण
ब्रह्मावर कुमादेवीवर फक्त आणि फक्त सर्व या मृत्यूलोकामध्ये या विश्वाचा जनक फक्त सुखरूप आहे. अन्य सगळं माईक आहे, दुःखरूप आहे. तरी आपण संसारामध्ये रात्रंदिवस का वाढकर कष्ट कशाकरता करतो? सुखाकरता करतो का दुःखाकरता करतो? सुखाकरता करतो. मिळालं का सुख कुणाला? नाही. मग सुख मिळायचं तर काय करावं लागेल? फक्त आणि फक्त परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये साठवावा लागेल. परमात्मा सुखरूप आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. आणि म्हणून एक दोन प्रकार केले आपण, एक विषय सुख आणि एक भगवंताचं सुख. हां, सुखाचे दोन प्रकार केले. पण विषयातलं सुख कोणाला मिळत नाही. मिळायचं तर फक्त भगवंतच. भगवंत म्हणजेच सुख, आणि सुख म्हणजेच भगवंत, आणि भगवंत म्हणजेच आनंद. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज देह योगियांचे ते समचरण साजरे विटेवरी. पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. परमात्मा सुखरूप आहे. महाराज बरोबर आहे. मग या परमात्म्याच्या सुखामध्ये सर्व गोपाळ रममान झाली. सगळे रममान झाले म्हणून त्यांना आता सुख भूकही लागत नाही, तहानही लागत नाही. का तर काय झालं? त्यांची वृत्ती भगवान परमात्म्याच्या सुखाशी किंवा भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी तदरूप झाली. भगवान परमात्म्याने आपली रूप त्यांच्यामध्ये घातली आणि त्यांना एक तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही. भगवान परमात्म्याने त्या गोपाळांना आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा दिली. त्यांना दुसरं शरीर हे फक्त नावाला ठेवलं, पण आत्मा एकच केला. विठ्ठला विठ्ठला. का म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाची शेजारी पौढ येणं. त्यांची वृत्तीच राहिली नाही. ते सुखाच्या शेजारामध्ये सगळे गोपाळ आले आणि तहानही त्यांना आता लागली नाही, भूकही लागली नाही. अहो एवढं नाही, त्यांना किती दिवस झाले तेही कळना. अभंगाचं तिसरं
नाही की आता किती दिवस झाले आपण आतमध्ये आहे. कळलेची नाही झाले किती दिवस बाहेरील वास विसरले. ते बाहेरचा वास विसरले. बाहेरचा म्हणजे काय हो, बाहेर काय होतं, हे आतमध्ये होते आणि हे सगळं जे जग होतं ते बाहेर होतं. बाहेर काय काय होतं, दिवसही होता बाहेर आणि रात्रही बाहेरच होती ना. हे आतमध्ये होते, त्यांना दिसलंच नाही काय आपण किती दिवस आहे. कळलेचे नाही झाले किती दिवस बाहेरील वास विसरले. सगळं बाहेरचं जग ते विसरले आणि परमात्म्याच्या रूपामध्ये लीन झाले. महाराज अहो परमात्म्याच्या रूपामध्ये लीन झाले बरोबर आहेत, त्यांना काय कर्म बिर्म शिल्लक राहिले का? अहो कर्म सुद्धा शिल्लक राही नाही. तिसरं चरण त्यांना आता विसरू कामाचा तुका म्हणे झाला. त्यांना आता कर्म शिल्लक राहिले नाहीत. कर्म किती येतो, नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त. 4 प्रकारची कर्म त्यांच्या जीवनामध्ये आता शिल्लकच राहिले नाहीत. का राहिले नाहीत तर ते आता भगवत स्वरूप झालेले आहेत ना. मग एकदा जर भगवत स्वरूप झालं तर माणसाला काम करण्याची काय नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, किंवा काम नाही झालो पायी रिकामा. आता आम्हाला काम करण्याची इच्छा राहिली नाही. का राहिली नाही तर आम्ही भगवंताच्या स्वरूपामध्ये लीन झालेलो आहेत. भगवंताने आम्हाला त्याच्या हृदयात जागा दिलेली. बरोबर आहे महाराज, परंतु तुम्हाला आता जावं यावं तेही राहिलं नाही ना शिल्लक. जावे यावे याचा अर्थ जन्म मरण. जावे यावे याचा अर्थ जन्म मरण. तुम्ही म्हणसाल जावं यावं, कुठं जायचं नाही. आता आम्हाला जन्म मरणच नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम जठरे शयनम. हा जो सगळा येण्या जाण्याचं रहाटगाडगा आहे. जसं की पाऊस पडतो, त्याचं समुद्राला पाणी जातं, वाफ होते, ढगामध्ये जाते, ढगाचं परत अशा प्रकारचं जे डोंगरावर पडतो, नद्याला, असा जर ते रहाटगाडगा आहे तसं हे जन्ममृत्यूचं रहाटगाडगा आहे. आणि या रहाटगाडग्यातून आता आम्हाला पूर्ण परमात्म्याने सोडवलेलं आहे. म्हणून आता आम्हाला न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. आता परमात्म्याने आम्हाला मरावं लागत नाही आणि जन्माला यावं लागत नाही, अशी आम्हाला जागा दिली. कशी जागा दिली? घरी दिला ठाव अवगा सकळ ही वाव. घरी परमात्म्याने जागा दिली आणि सगळा वाव दिला. कधी कधी असं होतं, माणूस एखादा पाहुणा आला तर एखाद्या खोलीत जागा देऊ शकतो. सगळं घर दिल का त्याला? नाही देत. पण परमात्म्याने आम्हाला हे सगळं विश्वरूपी जे सगळं पट आहे त्याची आम्हाला जागा दिली आणि आता आम्हाला आता जावंही लागत नाही आणि यावंही लागत नाही. म्हणून विसरू कामाचा तुका म्हणे झाला. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईसे देई प्रेम काही कळा. ज्या परमात्म्याचं सुख आपल्याला पाहिजे ना, जसं गोपाळांना परमात्म्याने जवळ घेतलं, अंतकरणामध्ये जागा दिली,
तदाकार वृत्ती झाली तत्स्वरूपता प्राप्त झाली, तशी आपल्या जीवनामध्ये जर परमात्म्याने आपल्याला जागा द्यावी वाटत असेल तर त्याचं एकदा मुखाने भजन, हाताने टाळी जोरात म्हणा, विठोबा जोरदार. एवढा मोठ्या आणि एवढ्या अगदी मुसळधार असा जो सावर्तक नावाचा मेघ बरसला कुठं, गोवर्धनावरती. आता पुन्हा या गोवर्धनाकडे. आता आपल्याला गोवर्धन संपवायचं आणि काला संपवायचा आहे. गोवर्धन, तो सावर्तक मेघ गोवर्धनावरती पडला आणि त्यातलं पाणीही संपून गेलं. तो कंठाळला आणि कंठाळल्यानंतर मग पुन्हा तो वर गेला आणि इंद्रदेवाला भेटला. इंद्रदेवाला म्हटला, महाराज एकदम सांगितल्याप्रमाणे काम परफेक्ट केलंय, अख्खं गोकुळ संपून आलोय म्हणे. गोकुळामध्ये एक जीव सुद्धा जिवंत राहिलेला नाही, एवढा पाऊस पडलाय म्हणे. इंद्राने विचारलं, खरं? हो, पण मी प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय मी सही करणार नाही. मग इंद्रदेव आणि सावर्तक हे दोघंही पुन्हा गोकुळाकडे निघाले की नक्कीच बाबा पडलाय का तेवढा पाऊस. 7 दिवस पाऊस पडला म्हणजे गोकुळ नष्ट नक्कीच झाला असेल असं सगळ्याला वाटलं. आणि मग इकडं पेंद्याला जरा परमात्म्याचं दर्शन झालं. पेंद्याने पाहिलंच नव्हतं परमात्म्याने करंगळी लावलेली. आणि मग पेंद्याने पाहिलं, लका 7 दिवस आम्ही डोक्यावर पर्वत झेलला आणि ही कृष्ण्या नुसती करंगळी लावतोय, आम्ही मिलू म्हणे, आमचं पाय नुसतं असं लट 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 सरळ सुद्धा व्हायना 7 दिवस म्हणे. आणि त्यांनी सगळी सावध केली. अरे म्हणले, पाहिलं का काय झालं? अरे आपण काट्या लावल्या म्हणे, डोके लावले, कोपर लावले, खांदे लावले, पाय पुरणात म्हणून पायाखाली विटा घेतल्या आणि ही कृष्ण्या म्हणे नुसतं करंगळी लावते, आपल्याला नादी लावले म्हणे. यांनी खरा पर्वत आपणच उचललाय. पेंद्यात चिडला, हे कान्या म्हणे काय? अरे तुला पटतं का म्हणे? काय झालं? अरे लगा म्हणे नुसती करंगळी लावली ना आम्ही काट्याने पर्वत डोक्यावरती घेतलाय काय असं? मग तेवढी तरी कशाला लावतोय म्हणे, घे खाली. बापा बापा बाप. परमात्मा म्हणला, असं का? तुमची मजाच करतो म्हणे. परमात्म्याने लीला करायची होती. परमात्म्याला गोपाळाने सांगितल्यामुळं परमात्म्याने नुसती 3 इंच करंगळी खाली घेतली. 3 इंच. जशी का करंगळी खाली घेतली तसा गोवर्धन धन 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 खाली येऊ लागला. खाली येऊ लागला, पायांचं लट 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 असे होऊ लागले सगळे. डोक्यावर भार येऊ लागला, काट्या मोडू लागल्या. आणि मग ह्यांना कळालं की आपण काय कामाचे, या कृष्णाच्या करंगळीत दम आहे, आपल्या काट्यात सुद्धा दम नाही म्हणे. मग नको नको कृष्णा वाचव, मग करंगळी लाव. कृष्णाने परत करंगळी अशी वर नेली. जी वर नेली ती ह्यांच्या डोक्याच्या 2 फूट परत पर्वत वरती. पर्वत डोक्यावर पण राहिला नाही. आणि मग सगळ्याला कळालं की कृष्णानेच पर्वत डोक्यावर करंगळीवरती धरला होता. आणि सगळे कृष्णाला शरण गेले की आमचं भाऊ काय चुकलं, तुझ्यामुळं आम्ही वाचलो, सगळं गोकुळ वाचलं. आणि मग पेंद्याला भगवंताने सांगितलं, पेंद्या अरे पाऊस बंद झालाय का बघ केला का म्हणे. 7 दिवस झाले. मग कोणीतरी बघितलं, पाऊस उघडला होता. आणि पाऊस उघडला होता आणि मग सगळी म्हणे आता निघा बाहेर म्हणे तुम्ही सगळी. परमात्म्याने बाहेर निघा म्हटले की सगळ्यांनी बाहेर निघाले. का तर जर आपण राहिलो परमात्मा गेला तर परत पर्वत आपल्या बोकांडे आपण चटणी होईल. मग परमात्म्याच्या आधी सगळे गोकुळाच्या पर्वताच्या बाहेर निघून गेले. मग परमात्म्याने पर्वत परत खाली ठेवला. आणि मग इकडं सगळे गोपाळ आमचा कृष्ण जिंदाबाद अशा घोषणा देऊ लागला. स्वर्गातला इंद्र मुर्दाबाद असं बघितल्याबरोबर तिकडून सावर्तक मिळून इंद्रदेव बघत होते. बाबा 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 इंद्रदेव मुर्दाबाद असे म्हणायला लागले. म्हणते इंद्रदेव समोर आला. त्या गोपाळाने विचारलं, अरे काय झालं म्हणे. काय नाही म्हणे, त्या इंद्रियानी आमच्या गोकुळावर, इंद्रियानीच म्हणायला लागले डायरेक्ट. बाबू त्याला माहीतच नव्हतं इंद्रदेव पुढे म्हणून. पोरं चिडली होती इंद्रावरती. त्या इंद्रियानी आमच्या गोकुळावर पाऊस पडला. तुम्ही काय केलं? आम्ही गोवर्धन उचलला. गोवर्धन उचलून काय केलं म्हणे, आम्ही खाली शिरलो. म्हणे कसं काय? आमचा परमात्मा आहे ना म्हणे. कोण आहे म्हणे, कृष्ण आहे. आणि मग त्या इंद्राचा अभिमान नष्ट झाला की खरंच आपण पाठीमागच्या याच्यामध्ये ती
आता ती एवढा प्रसंग सांगत नाही मी, ती चुकीचं केलेलं आहे आपण. खरा देव भगवान कृष्ण परमात्मा आहे. आणि मग तो इंद्रदेव आणि तो सावर्तक मेघ कृष्ण परमात्म्याला शरण गेले. शरण गेल्यानंतर कृष्णाने सांगितलं, अरे असं करायचं नसतं, उगं कुठेही डोकं लावायचं नसतं, तुम्ही उगं डोकी लावता म्हणे, अजिबात डोकं लावू नका. हे असं असं सगळं झालं आणि भगवान परमात्म्याने आपल्या दिव्य सगळ्या दृष्टीने सगळं गोकुळ तारलं, शक्तीने तारलं आणि सगळे गोपाळ पुन्हा घरी निघून गेले. तो सावर्तक मेघ इंद्रदेवही निघून गेले, कृष्ण परमात्मा घरी गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पोरं आपल्या गायी सोडल्या आणि कृष्ण परमात्म्याला म्हणलं, देवा कृष्णा चला आता कुठं जायचं, चला म्हणे आता गायी राखायला जायचं. विठाला 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 आता चरित्र सांगायचं म्हणलं तर भगवान परमात्म्याच्या लहानपणापासून चरित्र सांगता येणार कारण की ते मी सुरुवातीला सांगितलं त्याचं चरित्र काय थोडं नाही. मग आता भगवान परमात्म्याने आता गायी राखण्यापासून आपण थोडंसं पाहूया. पाठीमागचं लहानपणाचं चरित्र तुम्हाला सगळ्यांनी सांगितलेलं आहे ना, सगळ्यांनी चरित्र ऐकलेलं आहे भगवान परमात्म्याचं. पुन्हा पुन्हा ऐकायला नको वाटतं. रोज रोजच जर तेच जेवण असेल तर योग्य वाटतं का? नाही. मग थोडंसं आपण आता पाहूया, एक परमात्म्याची एक लीला पाहूया चरित्रातली. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. आणि मग कृष्ण परमात्म्याला सगळे सवंगडी गोपाळ घेऊन वनामध्ये निघाले. आता वनामध्ये गेल्यानंतर गायी वनामध्ये परमात्म्याने सोडून दिल्या, गोपाळानेही गायी सोडून दिल्या. आणि सोडल्यानंतर आता काय काय करायचं बाबा, आता उगं बसून काही रिकाम पण नकोय म्हणून गोपाळ म्हणले, देवा अरे गायी तर चरतायत, मग म्हणे आपण खेळू ना, म्हणे काहीतरी खेळू ना म्हणे. देव म्हणला खेळायचं, हो देव म्हणला खेळायचं. सवंगडी म्हणले खेळायचं. पण देवाने विचारलं, अरे खेळायचं बरोबर आहे, पण मी तुम्हाला माहिती आहे का कोण आहे? ते म्हणे तू देव आहे. मग आम्ही गोपाळ आहे. अरे पण खेळणारा तसा बरोबर लागतो ना, कसा? माझे गडी कोण, माझे गडी एका पार्टीमध्ये खेळ होतो का? नाही होत. 2 टीम लागतात ना, मग 2 टीम करायच्या. म्हणे कसं काय? जे माझे आहेत ते माझ्याकडे या, माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातून. आता आपल्या आपल्यात निवडा, आपण अशी आपणामध्ये मिळू, एक खेळू एकाचे. आता आपल्याला खेळायचंय ना, मग आता 2 टीम करायच्या, 2. मग झाले बाबा, परमात्म्याने 2 टीमा केल्या. आता खेळायचं, पण कुठं खेळायचं? कुठं खेळायचं तर यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळायचं. कृष्ण परमात्म्याने खेळण्याकरता यमुनेचं वाळवंट निवडलं आणि आमच्या संतांनी खेळण्याकरता खेळ मांडी
लाड खेळ मांडीला वाळवंटी गाई. तसं देवाने सुद्धा जागा निवडली यमुनेचं वाळवंट. आणि मग वाळवंटामध्ये सगळे गोपाळ खेळायला लागले, भगवान तर खेळायला लागले. पण खेळत असताना असा नियम आहे की उन्हाळे पावसाळी करायचे. मग एक दगड घेतला, पेंद्याला सांगितलं पेंद्या दगड घे. पेंद्याला हुशार होता. पेंद्या म्हणजे कसा होता, पक्षाचा त्योच होता पण आतून विरोध करायचा. लय चॅप्टर होतं पेंद्या. मग काय केलं, देवा उन्हाळी पण नाही पावसाळी पण नाही, हिवाळी करतो म्हणला. आता हिवाळा चालू आहे ना. दगड घेतला, थुंकी लावली आणि टॉर्च फेकला. तेव्हा कायचे नाणे होते का, नाही नाणे बिणे काही नव्हते. आणि टॉर्च परमात्म्यानेच जिंकला. देवाच्या टीमने टॉर्च जिंकला. आणि मग देवाने मागून घेतली बॅटिंग, चेंडू फळीचा डाव खेळायचा. आणि बॅटिंग देवाने घेतली आणि पेंद्याकडे आली बॉलिंग. आणि पेंद्याने बॉल टाकला, बॉल असा टप्प्यात येऊन दिला. आणि जी परमात्म्याने बॅट लावली, इतका बॉल म्हणजे फिल्डिंग इतकी टाईट केली ती गोपाळाने. या देवाला ह्या किशन्याला बॉल हाणून द्यायचा नाही द्यायचा. 10-10 फुटावर सगळे गोपाळ थांबले. पण परमात्म्याने खालून बॉल हाणलाच नाही. जी हाणला ती इतका उंच हाणला की नजरेच्या आडच बॉल झाला, बॉलच दिसाना. सगळे असे बसले तसेच बस. त्यांना वाटलं बॉल गायब झाला का, पण बॉल गेला यमुनेच्या काठी कळंबाच्या झाडावरती येऊन पडला. त्या कळंबाच्या झाडावर बॉल आला, खाली नाही पडला. तो बॉल वरच राहिला, एका फांदीला गुतला. पेंद्यात चिडला, कृष्ण्या असं कुठं हाणत असते का, तुला कळतं कुठं, असं म्हणता 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 चिडल्यानंतर देव म्हणला, अरे मग तुम्ही पकडायचा ना. अरे पकडायचा पण खाली हाणत जा ना, वर कुठं हाणतो म्हणे. भांडणं सुरू झाली. पेंद्या म्हणला, देवा माझा बॉल दे. देव म्हणला, चल घरी देतो. घरी नाही, इथंच. आणि त्योच विठाला विठाला त्योच. देव म्हणला देतो. मग देव निघाला, कृष्ण परमात्मा बॉल काढायला निघाला. कुठं, त्या कळंबाच्या झाडाकडं. पण त्या कळंबाच्या झाडाखाली विषाने तृप्त झालेलं असं तळ भरलेलं होतं. आणि कालिया सर्प त्या तळ्यामध्ये झोपला होता. सगळ्याला माहीत झालं. त्या तळ्याचा इतिहास असा होता, त्या तळ्यावरून एखादं जर पाखरू वरून गेलं तर त्या विषाच्या वाफेने खाली येऊन मरून पडायचं. एखाद्या प्राण्याने जरी पाणी पिलं तरी पाणी मरून पडायचा. इतकं त्यातलं विषमय पाणी झालं होतं. आणि असं झाल्यानंतर देव त्याच्याकडे निघाला, वर चढला. आता देव वर चढला कशा करता गेलता, चेंडू काढाय गेलता ना. देवाने चेंडू काढाय पाहिजे होता ना, नाही. देव फांदीवर चढला. फांदीच्या पानात बॉल अडकला होता. हाताने घेता येत होतं ना बॉल देवाला. हाताने नाही घेतला. देवाने काय काय लोक उभी राहतात, ते पाडण्याकरता राहतात. तुम्हाला सांगतो, देवाने हाताला येत होता चेंडू, घेतला नाही. देवाने ती पानं हलवली. पानं हलवली की चेंडू खाली तळ्यात पडला. खाली पडला की देवाने थेट उडी काढली, टाकली खाली. गोपाळ बोंबलायच लागले. कुठून म्हणले, या देवाला बुद्धी सुटली, आपण चेंडू नाही दिला तरी परडला असतं. कालिया झोपलाय आणि देवाचं आता काय खरं नाही. गोपाळांना काय सुचना, काय करावं काय करावं. सगळे ओरडू लागले. कोण रडू लागलं, कृष्णा कृष्णा कृष्णा. पण देव खाली गेला नव्हता. देव वरच मधीच थांबला होता. त्याला वाटलं आपल्या पाठीमागून एखाद्याने जर उडी टाकली तर त्याला वाचवायला पाहिजे. मग देव कालियापर्यंत गेला नव्हता. आणि मग गोपाळांना आता हिथं बरडून काय उपयोग आहे, मग गावात गेलं पाहिजे, मोठ्या लोकांना सांगितलं पाहिजे. मग सगळी गेली गावात, गोकुळात गेले. आणि सगळ्याला कोण रडतंय, कृष्ण कृष्ण काना असं म्हणू लागले. लोक म्हणले, हे रडत्यात का रडत्यात का रडत्यात का. यशोदेला सांगितलं. यशोदा बेशुद्धच पडली. यशोदेला काय सुचना. सगळी म्हातारी धोतर धरून सगळी यमुनेच्या काठावरती सगळी पळायला लागली. कोण पडतंय उठतंय, चालल्यात सगळी चालल्यात. तेवढ्यात एक जणांनी विचारलं, अरे तुम्ही रडताय पण कृष्णा कुठे आहे. कृष्णा
कृष्ण म्हणे कालियाच्या डोहात पडलाय म्हणे. कालियाच्या डोहात पडलाय. अरे बापरे, काय करू नाही, काय करू नाही. मग सगळेजण आले. आल्याच्या नंतर सगळेजण बघायला लागले. मग कुणी उडी घेते का या अंदाजावर कृष्ण परमात्मा होता, पण कुणी उडी घेईना. मग उडी घेण्याचा अंदाज घेऊन परत